हॅलो. काल मी आर्टिस्ट एक एपिसोड केला नाही भाय, कारण काल मी आत्याकडे होतो ॲक्च्युली, आणि पलकचा वाढदिवस होता शनिवारी आणि त्यामुळे मी आत्याकडे गेलो होतो. सो शनिवार तर थांबलोच आणि मग कालचा रविवार होता आणि कालही थांबलो. म्हणलं की कशाला आपण आलोच तर आता रविवारी पण थांबू म्हणलं. तुला माहिती आहे ना राव का, तुझ्यापाशी टाइम बहुत कमी आहे म्हणजे तू नेहमी बिझी असते राव. म्हणजे सकाळी 6 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 12 घंटे त्यातच चालले जाते आणि त्यानंतर उरते तो 8 घंटे. त्या 8 घंट्यामध्ये तू झोपणं आणि इकडे तिकडे काही हँगआउट वगैरे करणं. विचार कर का तर लाईफमध्ये टाइम बहुत कमी आहे. लाईफमध्ये म्हणजे या डे टू डे लाईफमध्ये स्वतःसाठी टाइम काढणं खूप कठीण येऊन राहिलं. सो बट मला असं वाटते का मी आत्याकडे गेलो, दॅट्स काइंड ऑफ लाईक अ बेटर टू मी. कारण काल संध्याकाळी मी ज्याप्रमाणे थिंकिंग केलं, इट्स काइंड ऑफ लाईक सच अ ग्रेट. डेफिनेटली पहिले सांगू येतो काल काय झालं. काल होता संडे आणि काल होता मी आत्याकडे होतो आणि आत्याकडे काही सकाळी उठलो, दात वगैरे घासले. त्याच्यानंतर काय केलं मी, काहीच नाही रे, घरीच बसून होतो. आत्या आणि पलक म्हणे चल म्हणे बाहेर वगैरे, रमन सायन्स सेंटर वगैरे. पण कसं मला बाहेर जायला आवडते या, बट नागपूर आणि ट्रॅफिक पोलीस राव. मी पलक सोबत गेलो होतो इंटरनेटी मॉलमध्ये पिक्चर पाहण्यासाठी. माझी पूर्ण गांड लागून गेली. मी गेलो, ट्रॅफिक पोलीसवाल्यांनी पकडलं आणि मला 600 रुपयाचा फाईन भरावा लागला. त्यात गलतीच माझी होती म्हणा. फर्स्ट ऑफ ऑल की माझ्यातून सिग्नल तुटला होता आणि त्यामुळे पकडलं. आणि प्लस माझ्यापाशी काही हे नव्हतं, गाडीचे डॉक्युमेंट, लायसन वगैरे होतं बट गाडीचे डॉक्युमेंट वगैरे नव्हते. सो पकडलं आणि मग मला फाईन लागलं 600 रुपयाची. पूर्ण कान लागून गेली. आणि तेव्हा की माझ्यापाशी पैसे नव्हते त्यावेळेस, हार्डली फक्त 1000 रुपये होते आणि त्यापैकी 600 रुपये मला द्यावं लागले. आणि बहुत बेकार वाटलं राव, बहुत बेकार. त्यामुळे मी तेव्हापासून ठरवलं की नागपूरमध्ये ड्रायव्हिंग करणं भाऊ बहुत. फर्स्ट ऑफ ऑल नागपूरमध्ये ड्रायव्हिंग करण्यासाठी आपल्याला ते हेल्मेट, अनदर थिंग इज अ लायसन, अनदर थिंग इज अ RC बुक. तर या 3 गोष्टी असेल ना तर भाऊ तेव्हा तुम्ही चालवा. आणि त्याआधी ट्रिपलिंग सीट तर बिलकुलच नको चालली, बिलकुलच नाही. आणि नेहमी लक्ष सिग्नलवर ठेवा. आता मी वर्धेत राहतो ना, वर्धेत चलो बेफिकर, आता का कोण थांबवणार आहे आपल्याला. मला तर काही माहीतच नव्हते का नागपूरमध्ये पण सिग्नल राहते नसं, ऑल दॅट. ती गाण फाटली होती ज्यामुळे 600 रुपयाचा फाईन लागला. मग त्यापासून ठरवलं का भोकात गेलं बा, नाही जायचं, डेफिनेटली नॉट. आणि मग मी कधी गेलोच नाही. तर जसं कालचा मोका झाला होता की जावं म्हणलं, बट झाला राहू दे म्हणलं, कशाला फालतू रिस्क घेतलं. घरीच बसू म्हणलं, थोडंसं जेवण करू, झोपून जाऊ. आत्याकडे आलो आहे तर थोडासा एक दिवस वेस्ट जाईल, याला ॲक्सेप्ट करूनच आपण चललं जाऊ. मग संध्याकाळी काय जेवण केलं. संक्रांत होती म्हणून तिथली लोक नाही का पतंग उडवतात, पेछा लावतात. सो दॅट वॉज द न्यू. कारण मी काल फर्स्ट टाइम बघितलं का पेछा कसा लावतात आणि पतंग कशी उडवतात. ॲक्च्युली मी पतंग तर उडवली नाही काल, बट चक्री पकडली आणि गुंडाळलं आणि पतंग पण पकडली म्हणा. बट काइंड ऑफ लाईक त्यांचा पेछा सुरू होता, सो दे नीड अ एक्सपिरियन्स वन. सो त्यांनीच पतंग उडवली, मी फक्त थोडासा हात वगैरे लावला. बाकी काही वगैरे संध्याकाळी नंतर झालं जे बहुत अमेझिंग झालं या. काल संध्याकाळपासून नाही का मी बायनरी कोडबद्दल नाही का बहुत जास्त डीपली विचार केला. जो एक सीन आहे तो मी एक रिक्रिएट केला. फर्स्ट ऑफ ऑल जो सीन होता की जेव्हा ते गाडी आता प्लेन टेक ऑफ होऊन राहिला आहे आणि हार्डली जे रॅम्प पासून ते करीब 15 फीट वरती गेला आहे आणि आपले जे हे गाडी आहे या रॅम्प या एअरक्राफ्टला
एअरक्राफ्ट जायचा आहे आणि मागचा जो डोअर आहे तो ओपन आहे, तर त्या गाडीला जम्प कशी करायची आहे. सो मी हे काल एक प्रकारे केलं, म्हणजे कशा प्रकारे पॉसिबल होईल हा सीन, हा स्टंट सीन. सो खाली एक बॉम्ब लावायचा आणि बॉम्ब ब्लास्ट करायचा, ज्यामुळे काय होते लिनियर व्हेलॉसिटी प्लस बॉम्बची जे ऍक्सलरेशन फोर्स आहे जस्ट लाईक भू बूम भू, तो एक प्रकारे असा जाईल. सो अशा प्रकारे हा सीन रिक्रिएट केला आणि यालाच एक प्रकारे बायनरी कोडचा टच देण्यात आला की स्मार्टनेस आणि बेस्ट ऑफ द इंजिनिअरिंग फील्डमध्ये तो सीन बहुत ही माहोल मी डिझाईन केला माझ्या डोक्यामध्ये. आणि तो सीन खरंच सच अ ग्रेट, इट्स रिअली 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 ऑसम. आणि तो सीन मी रिक्रिएट केला आणि तो बहुतच माहोल वाटला, इतका माहोल का मी जस्ट हे झालो, एकदम डोकंच एकदम व्हॅनिश झालं, वाईपआउटच झालं. साला काय भयानक विचार केला राहून. आणि अनदर थिंग इज मग तेव्हापासून मग संध्याकाळपर्यंत कंटिन्यू आणि रात्री सुद्धा पण याच्याबद्दल विचार करत होतो. बट रात्री थोडासा एक वेगळा विचार करत होतो. कसं मग संध्याकाळी संध्याकाळ होता होता जेवण केलं आणि झोपायला लागलो. मला झोप नाही लागून राहिली होती, ते कानात हेडफोन टाकले आणि गाणे ऐकत बसतो तरी झोप नाही लागून राहिली. आणि गाणे नाही का मोस्टली रोमॅन्टिकच लागून राहिले राव. जेव्हापासून ते नवीन गाणे टाकले ना मोबाईलमध्ये, पूर्ण रोमॅन्टिकच गाणे लागून राहिले. तर काय झालं म्हटलं, तर मग मी एक प्रकारे स्वतःवरच एक्सपेरिमेंट केला. म्हणजे कानात हेडफोन टाकले, ते रोमॅन्टिक गाणे तर सुरू होते, प्लस माझ्या व्हॉट्सअपवर टॉम अँड जेरी नावाचा एक ग्रुप आहे ज्याच्यामध्ये फक्त मीच आहे, बाकी कोणीच नाही. या ग्रुपमध्ये मी नाही का, या ग्रुपमध्ये नाही, या ग्रुपमध्येच म्हणणं, कारण या ग्रुपमध्ये फक्त मी आहे, बट नावासाठी हा ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये मी अशा काही पोस्ट करतो जे माझे प्रायव्हेट स्टफ आहे, जसं लाईक मार्कशीट किंवा एखादी मेसेजेस किंवा एकोणाचा डीपी वगैरे तो मला आवडला तर त्याच्यात सेव्ह करतो, कारण ते कसं क्लाउडमध्ये सेव्ह राहते आणि ते नेहमी माझ्या कामी येते. आणि हे नाही का, हा ग्रुप नाही का करीब 2 वर्षापासून नाही का माझ्यापाशी आहे व्हॉट्सअपमध्ये. सो याच्यामध्ये आहे स्नेहाचे फोटोज जे मी सेव्ह करून ठेवले होते. आता रिसेंटली ती आता ऑफलाईन आहे, म्हणजे व्हॉट्सअपवर माझा काही कॉन्टॅक्ट नाही. फेसबुकवर आहे बट शी इज नॉट अवेलेबल. आणि तिच्यासोबत तिच्या लाईफमध्ये का होऊन राहिलाय आय डोंट इवन नो. आणि मला काही माहीत करून घ्यायचं पण नाही, कारण सांगू एक प्रकार नाही का, मी तिला लाईक तर करत आहे बट नाही का हार्डली 20%, बट 80% म्हणते तू तुझं करिअरकडे बघ. आता जस्ट लाईक आता समजा माझं जर फिल्म मेकिंगचं करिअर वगैरे नसतं आणि जस्ट लाईक अ इंजिनिअरिंग अँड बी अ गुड पर्सन, अँड तेव्हा माझं एवढं काही जास्त स्ट्रॉंग हे वगैरे नसतं. बस फक्त एवढंच इंटेन्शन असतं का आपल्याला फक्त आतापर्यंत मी पटवून नाही टाकलं असतं स्नेहाला या ग्रॅज्युअली, म्हणजे कसंही फेसबुक वगैरे बोलणं आणि त्याच्यासोबत फोर्स करून नंबर मागितला असता आणि त्याच्यासोबत बोललो असतो तर ऑफकोर्स पटवली पण असती. बट माझ्या ह्याच्यामध्ये फिल्म मेकिंग बायनरी कोडचं जे करिअर आहे ते सर्वात इम्पॉर्टंट आहे. सो मी त्याला जास्त इम्पॉर्टंट देतो ॲज कम्पेअर टू अदर स्टॉकसाठी, राईट. सो काल मी काय केलं तर रोमॅन्टिक गाणे सुरू होते प्लस स्नेहाचा फोटो बस मोबाईलवर सुरू आणि बस पाहत एक घंटा कंटिन्युअसली. 1 घंटा तर नाही, करीब 45-50 मिनिट्स तर मी कंटिन्यू पाहतच होतो यार. म्हणजे बॅकलाईट बंद करा, सुरू करायचं बस पाहत काही इमोशन्स नाही, काही नाही, डोक्यामध्ये काही चालायचं नाही. बस इट फील्स रिअली काम टू मी, कारण खूप थोडं शांत वाटलं आणि या शांतपणामध्ये मग मला थोडीशी झोप लागली. आत्याकडे जाण्याचा सर्वात मोठा डिसएडव्हान्टेज काय आहे का, आत्याकडे गेल्यावर नाही का स्वतःला एंटरटेन नाही करताय. आता जस्ट लाईक आता मी इथे खापर खेळायला असतो, म्हणजे एकटा राहत होतं का, दिवसभर लॅपटॉप इंटरनेट मोबाईल वगैरे सगळं सुरू राहते आणि कोणी मना बोलायला पण नाही राहत. सो मी जस्ट माझ्या मनाचं टाईप करतो. बट आत्याकडे गेल्यावर नाही का त्यांच्या मनाचं करावं लागते, इकडे तिकडे जाणं, थोडंसं काम करणं आणि एंटरटेनमेंटसाठी एखादी पिक्चर पाहिला का मग आत्या बोलते पलकला पढाई कर. सो जाऊ द्या म्हटलं. बट पलकचा वाढदिवस होता त्या दिवशी, सो मला जावं लागलं. बट देर इज नो नीड टू बी, आपण काही याच्याबद्दल जास्त काही बोलू नाही. बट रिसेंटली आज सकाळी सुद्धा मी बायनरी कोड बद्दलच खूप जास्त विचार करून राहिलो आहे, कारण तो सीन बद्दल आणि त्याला मी बिकम बेटर बनवण्यासाठी. आणि ते गाणं पण डिझाईन केलं ज्या गाण्यामध्ये नाही का रोहन खूप थकते आणि त्याला
एक प्रकारे इन्स्पायर होतो आणि मग देन तो त्याचं काम करतो. डज काइंड ऑफ. आता मी कसं इथे ड्युटीवर आहे. या ऍक्च्युली हे कंट्रोल रूम आहे, हे कुलिंग टॉवर आहे आणि हे डी पॉइंट आहे. या आणि हे माझे कपडे, हा माझा अवतार असतो. हे मी मोस्टली माझं ऑफिस इथेच असते बाहेर. या एका दिवस हा स्टूल असते इथे, स्टूल टाकला, एखादी पुस्तक घ्यायचं, वाचायचं. आणि आता पुस्तक आता माझं मूड नाही होऊन राहिलं, कारण मी कसं सकाळी माझं पोट साफ नाही झालं, त्यामुळे माझं असं घेऊन राहिलं. आणि कसं काम पण नाही आहे, कारण ऍक्च्युली सिस्टीम सुरू झाली आणि सिस्टीम सुरू झाल्यामुळे मला काही काम पण नाही करता येऊन आलंय. आणि विदाउट सिस्टीम वाले पण जे कामं आहे त्यासाठी काही अप्लायन्सेस आहे, काही सोर्स आहे, ते अवेलेबल नाही आहे. सो या, सो राईट नाऊ आय एम राईट हिअर अँड नथिंग टू डू. काही काम तर नाही, बट या मला वाटलं आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करून घ्यावं. हां, मी कसं कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड ना, त्याच्या अगोदर आर्टिफॅक्ट एपिसोडला नंबर नाही दिलाय, कारण मला ऍक्च्युली माहित नाही का एक्झॅक्ट नंबर काय आहे. कारण 687 हा बहुतेक 88 आहे किंवा 89 आहे, आय डोंट नो. बट जेव्हा मी याला कम्प्युटरमध्ये टाकेन तेव्हा मी बरोबर त्याला रिनेम करून टाकेन. सो या, this is it. This is the my artifact episode number I don't know. Right now we are at खापरखेडा पॉवर स्टेशन डी पॉइंट. हा आर्टिफॅक्ट एपिसोड कालचा आहे, सो याला जो तारीख देऊ ना ती कालचीच देऊ, राईट, आजचा नाही. या, थँक्यू. कालची तारीख काय होती? 24. या, थँक्यू.